हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना. श्री स्वामी समर्थ, ओम साईराम. आम्ही गणपतपुळ्याला गेलेलो. तर हे भडंग मेव्याचं असते ना, ते बनवून घेऊन गेलेलो आम्ही. तर बघा आमची ट्रिप गणपतपुळ्याची. फक्त आम्ही तिघीजणी बहिणी आईला घेऊन गेलेलो. मिस्टरांना कोणत्याच सुट्टी भेटत नव्हती, त्यामुळे आम्हीच मुलांना घेऊन एन्जॉय केलं होतं. खूप छान वाटतं. असं कोण कोण घेऊन गेलेलं आहे मिस्टरांना ठेवून, ते पण सांगा. आणि मिस्टरांसोबत मजा वेगळी असते, पण बहिणी मुलांना घेऊन जातात तर ती पिकनिक काय वेगळीच मजा असते. हे मी मेवा घेतलेला मुरमुरा 1 kg, तिखट बुंदी शेव घेतलेली, फरसाण घेतलेला आणि लसूण शेव घेतलेली. हे मोठं मी घमेलं घेतलेलं कारण की जास्त होतं ती क्वांटिटीमध्ये, म्हणून. हे कढीपत्ता टाकला मी तेलमध्ये. तेल भरपूर टाकायचं याच्यामध्ये. मिरची होती, शेंगदाणे 1 kg होते. कढीपत्ता हे झाला की हे 1 kg मी शेंगदाणे टाकले त्याच्यात. लालसर असे मस्त शेंगदाणे भाजून घ्यायचे. ह्याला हलवतच राहायचं, नाही तर हे खाली करपून जाईल. आणि खूप क्वांटिटी असल्यामुळे बनवायला पण खूप उशीर लागतो. हे लालसर झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये लसूण टाकलेला. लसूण थोडंसं हलकासा गरम करून नंतर मिरची टाकली ह्याच्यामध्ये. आता हे पूर्ण हलवून घ्यायचं आहे आपल्याला. हे आता मिक्स करायचं आहे. हे सर्व बरोबर आता हे झालेलं आहे भाजून. ह्याच्यामध्ये हळद टाकायची आहे. हळद आता एकदम परतून घ्यायची आपल्याला. हळदीनंतर आता ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत. ही परत थोडी हळद टाकली मी. लाल तिखट, मिरची पावडर असते लाल तिखटची, ते टाकलेलं. मीठ, गरम मसाला जे पावडर असते ते पण टाकलेलं. याला सर्व आता मिक्स करून घ्यायचे. आणि हा भडंग तिखटच खूप छान लागतो, त्याच्यामुळे भरपूर मसाले वगैरे ॲड केलेला. हा गरम मसाला ॲड केलेला, धना जिरा पावडर पण ॲड केलेली, आणि कश्मीरी लाल मिरची पावडर असते ते पण कलरसाठी टाकलेलं मी याच्यात. हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता ह्याच्यामध्ये जे तिखट बुंदी असते की नाही आपली, ती ह्याच्यामध्ये ॲड केलेली, टाकलेली पूर्ण पॅकेट. मागे जो आवाज येतो ते मुले आमच्या इकडे क्रिकेट खेळत आहेत. रिव्हरफ्रंट म्हणून आहे ते अहमदाबादमध्ये, ऐकून असेल तुम्हाला माहिती. तिथे खेळत आहेत ते, त्यांचा आवाज आहे हा. मी आता फरसाण टाकलं ह्याच्यामध्ये. बुंदी ते आता सर्व मिक्स करून घेतल्यानंतर हे फरसाण टाकलं आहे. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे बरोबर. हलवत राहायचं, नाही तर खाली लागतं हे. आता ह्याच्यामध्ये हा मेवा मी साफ करून घेतलेला, चाळून वगैरे, कचरा वगैरे आहे का बघितलेला. आता हे परत हे करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आपल्याला सर्व बरोबर. सर्व एक मिक्स झालं पाहिजे. हे बघा, हे असं इतका सुंदर झालेला हा, की मस्त. तुम्ही करून बघा, खूप सुंदर झालेला हा फरसाण, म्हणजे भडंग. गुजरातमध्ये याला फरसाण बोलतात, ममरा शेव असं. मिक्स पण व्यवस्थित झालेला दिसतोय, किती मस्त बघा. आणि नंतर आमची गणपतपुळ्याला जायची तयारी चाललेली. हे बघा, हे आमचे कराडचं घर आहे. तिथून आम्ही रात्रीच्या 3:30 वाजताच निघून गेलेलो, आणि रात्री झोपच नाही भेटली. सर्व पॅकिंग वगैरे आणि हे सगळं करत बसलेलो. तिथून नाणीजला पण गेलेलो आम्ही.
हे नाणीचं आहे सर्व, हे गणपतपुळ्याचं बाहेरचं आहे. आणि सुट्टीचे दिवस असल्यामुळे खूपच गर्दी होती. हे रात्रीचे आम्ही ही गाडी केलेली. हे आंबे घाटातून आम्ही गेलेलो होतो. थोडं रेस्ट घेण्यासाठी थांबलेले सर्व. किती सुंदर घाट आहे बघा. आपलं महाराष्ट्र म्हणजे इतकं सुंदर वाटतं फिरायला वगैरे. आम्ही सकाळी रात्री 3:30-4 वाजता निघालेलो. सकाळी 8-9 वाजता पोचलेलो आम्ही गणपतपुळ्याला. तर इथे सर्व कैरीवाले, करवंद, जांभळ वगैरे असे सगळे घेऊन बसलेले. खूप सुंदर होतं आणि वन डे पिकनिक करायला खूप छान आहे. आणि छोटी मुलं आणि मुलं सगळी बरोबर होती, त्याच्यामुळे हा भडंग घेतलेला आम्ही. इथे गणपती बाप्पाचे नारळ आणि जास्वंदाचे फूल वगैरे हे आम्ही घेतलं होतं. नंतर मागे आवाज येतोय, ती मुलं क्रिकेट खेळत आहेत, खूप ओरडत आहेत. सॉरी, इग्नोर करा. रात्रीच्या 12:30-1 वाजता मी एडिट करते, तरी पण ते लोक खेळतच असतात इथे. इथे माझ्या बहिणीचा मुलगा होता, ब्लू टी शर्टवाला. आम्ही बघत होते इथे काय काय भेटते वगैरे. ते सर्वजण फ्रेश व्हायला गेलेले. खूपच छान वाटत होतं गणपतपुळ्याला. म्हणजे तुम्ही तर सर्व आलाच असाल, पण करा दर्शन. आणि उद्या संकष्टी आहे. जे ब्लॉग मी आता उद्या माझा येईल ते संकष्टी आहे, तर गणपती बाप्पाचे दर्शन करा. हे माझ्या बहिणीची मुली आणि माझी मुलगी, हा माझा मुलगा, ही माझी छोटी बहीण, 2 नंबरची बहीण, हे सगळे होते. माझी मुलगी शूट करत होती. त्यांचं सर्व काय काय घ्यायचं चाललेलं. आणि लाईन पण खूप होती, म्हणजे गर्दी खूप होती इथे. तर गणपतपुळ्याचं इथे गणपती बाप्पाचं दर्शन करून तिथे बीचवर खेळायला खूप मजा येते, त्याच्यामुळे इथे जास्तच गर्दी असते. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ही माझी मम्मी होती, हा माझा मुलगा आहे. गर्दी बघा किती होती. ही माझी मुलगी, ही माझ्या बहिणीची मुलगी आहे, माझा मुलगा आहे. छोटी मुलांमध्ये होते सर्व. हे पहिलं नव्हतं हे असं आहे ना, म्हणजे पूर्ण असे ग्रिल वगैरे करून घेतले त्यांनी, असे जाळी वगैरे. पहिलं ओपन होतं. दर्शन करून घ्या. ओम गणपताय नमः. आतमध्ये शूट अलाउड नव्हतं, त्यामुळे थोडंसंच हे केलं आहे. माझी मुलगी म्हणते मम्मी राहू दे. दर्शन खूप छान झालं होतं आमचं. आता इथे सर्व प्रसाद हे करत होते. हा माझ्या छोट्या बहिणीचा मुलगा आहे. माझ्या मम्मीचे गुडघे खूप दुखतात, त्यामुळे तिला चालायला येत होतं. आता इथे आम्ही बाहेर येऊन इथे मूषक राज आहेत त्यांचे आपले हे चाललेले उंदीर मामाचे करायचे, कानामध्ये सांगायचं. गर्दी बघा किती होती इथे. तिथून नंतर आम्ही बीचवरती गेलेलो सर्वजण. खूप भीती वाटत होती, तरी सर्व किती आत जात होते. पोलीस एवढी सिक्युरिटी होती की तरी पण लोक काय कोणाचं ऐकत नव्हते. हे बघा, कोणी कोणी ह्या उन्हाळ्यामध्ये एन्जॉय केला आहे गणपतपुळ्याला येऊन सांगा मला.
मी जास्त आतमध्ये नव्हते जात, माझी बहीण हे बोलत होते बघा आतमध्ये हे करायला. डार्क ब्लूवाली मधली बहीण आहे आणि लाईट ब्लू टी शर्टवाली छोटी बहीण आहे. खूप मस्ती केली. तुम्ही कसे काय हे करता, कसा एन्जॉय केला उन्हाळा ते सांगा. माझा मुलगा ही माझी मुलगी आहे. किती सुंदर आहे आणि किती हे वाटतं अथांग. ह्या समुद्राला काय हेच नाही आहे. नंतर आम्ही ते आरेवारे जो बीच आहे का नाही तिथे आलेलो. तिथे जेवलो सर्वजण. घरातून जे जेवण घेऊन येतो ना ती खायची काही वेगळीच मजा असते. हां, आपण हॉटेलमध्ये खाऊ शकतो, पण हे जे घरातून पिकनिक वगैरे असं करून येतो ना ती खायची काही वेगळीच मजा असते. इथे तर एवढा एन्जॉय केला की बस. पण आम्ही म्हणजे हे झालं असं, आम्ही इथून गेल्यानंतर 4-5 दिवसांनी माझी फ्रेंड होते, तिचा भाऊ इथे हे झालेला बुडलेला. ते 4-5 दिवसांनी परत आले होते. त्याच्यामुळे परत हे बीच बंद झाले होते. आता चालू आहेत का नाही माहिती नाही, पण ते लोक बोलले होते बंद ठेवणार आहे. नंतर आम्ही त्याच्या पुढे आल्यानंतर इथे आम्ही हे फिश टँक वगैरे सर्व बघायला गेलेलो. हे सर्व फिश वगैरे तुम्हाला माहिती असेल, हे ते सर्व प्रकारचे हे फिश वगैरे ठेवलेले होते इथे. हा देव मासा बघा किती मोठा आहे त्यांनी ठेवलेला देखाव्यासाठी. असा व्हिडिओमध्ये असा दिसतोय, समोरासमोर एवढा मोठा होता की बस, हे खूपच मोठा. आणि हे कासव पण खूप मोठं होतं. हे छान होतं, लहान मुलांना वगैरे बघायला मस्त आहे. तुम्ही गणपतपुळ्याला आले ते येता का तुम्ही ते पण सांगा. नंतर आम्ही हे बघून आम्ही नंतर नानीजला गेलेलो. सर्व फिश होते बघा. हे शंखवाला फिश होता. हे मी पिंक फ्रॉक घातलेला. आम्ही बीचवरती नंतर हे करून सर्व चेंज वगैरे करून नंतर इथे आलेलो होतो आम्ही. आणि इकडे सर्व लाल माती वगैरेच असं जास्त असते कोकणामध्ये बघायला. छान वाटतं, पण कोकणातली घरं वगैरे असं बघायला सुंदर वाटतं. इथे आम्ही नाणीजमध्ये आलेलो. फर्स्ट टाईम आम्ही नाणीजचं म्हणजे मी फर्स्ट टाईम आले होते. माझी बहिणी वगैरे येऊन गेलेले होते सर्व. इतकं सुंदर वाटत होतं हे डोंगराच्या मध्ये वगैरे असं. इतकं छान आहे ना हा स्पॉट, खूपच सुंदर आहे. हे आम्ही चौघीजणी, माझी मम्मी, आम्ही तिघी बहिणी फोटो काढत होतो. तिथे आम्ही विचारलं होतं की आम्ही असे शॉर्ट फ्रॉक घातलेत चालेल का, तर बोलले हां चालेल, ते दर्शन करा. कारण की जे गणपतपुळ्याहून दर्शन करून येतात ते इथेच येतात, त्याच्यामुळे हे बोलले होते चालेल करा दर्शन. हे हत्ती वगैरे असं वाटत होतं पूर्ण सगळं जिवंत वगैरे आहे असं वाटत होतं बघा. हे किती सुंदर होतं. हे कोण कोण आलं होतं नाणीजला ते पण सांगा. संध्याकाळची वेळ 6-7चे टाईम होतं. हे बघा, हे मला ते इतकं आवडलं होतं. पण जे वयस्कर आजी आजोबा असतात ना त्यांना खूप प्रॉब्लेम येत असेल, कारण की आम्ही जिथून येत होतो ते बोलत होते की आपल्या लोकांसारखं हे राहिलेलंच नाही आता, म्हणजे मंदिरातनी वगैरे जायला. का तर हे खूपच असं आतमध्ये होतं आणि असं वरती जायला होतं. कसं वाटलं तुम्हाला आमचं पिकनिक कसं वाटलं सांगा. बाय.